वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्यानंतर मंगळवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कराडांसाठी कोर्टाचं कामकाज जवळपास रात्री 11:30 वाजेपर्यंत सुरू होतं. सरकारी वकील आणि कराडांच्या वकिलांनीही जोरदार युक्तिवाद केला. कागदपत्र दाखवण्यात आले आणि त्यानंतर वाल्मिक कराडांना 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. कोणतंही कोर्ट पोलीस कोठडी देताना 7 दिवसांची किंवा 14 दिवसांची कोठडी देतं आणि हे तुम्ही अनेकदा ऐकलंही असेल. मात्र कराडांना एक दिवस जास्तीची कोठडी देण्यात आली. त्यामागे एक कारण आहे. वाल्मिक कराडांच्या 15 दिवसांच्या कोठडीमागचं कारण तुम्हाला या व्हिडिओत मिळेलच. शिवाय सीआयडीने कोर्टात एक दावा केला ज्यामुळे वाल्मिक कराडांचा पाय आणखी खोलात जातोय. तो युक्तिवादही मी तुम्हाला सांगणार आहे. वाल्मिक कराड हे स्वतःहून सरेंडर झालेत. या ग्राउंडवर त्यांचे वकील कोर्टासमोर काय म्हणालेत त्याचाही तपशील तुम्हाला या व्हिडिओत मिळेल. नमस्कार, मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय story.com. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक जरूर करा. नवीन भारतीय न्याय संहितेनुसार कोर्ट आरोपीला जास्तीत जास्त 15 दिवसापर्यंतची पोलीस कोठडी देऊ शकतात. यात 60 दिवसापर्यंतची वेळोवेळी वाढही केली जाते. मात्र बहुतांश प्रकरणात ही कोठडी 7 दिवसांची असते. हत्या किंवा बलात्कार अशा गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्येच आरोपीचा ताबा जास्तीत जास्त दिवस मिळून व्यवस्थित तपास करता यावा यासाठी जास्तीची कोठडी दिली जाते. वाल्मिक कराड यांना केज न्यायालयात आणणार आहेत अशी बातमी आली तेव्हा हजारो समर्थक कोर्टाबाहेर जमले. फक्त समर्थकच नाही तर विरोधकही तिथे जमले आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तयार झाली. पोलिसांना यावेळी तगडा बंदोबस्त तैनात करावा लागला. कराडांना किती दिवसांची कोठडी मिळायला हवी याच मुद्द्यावर बराच वेळ युक्तिवाद झाला. वाल्मिक कराड हे गरीब सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांना फक्त राजकीय द्वेषापोटी यात गुंतवण्यात आलंय. खंडणी मागितल्याचा आरोप आहे, तर यातले किती पैसे दिलेत तेही कोर्टासमोर स्पष्ट करावं. फोनवरून धमकी दिली असं तुमचं म्हणणं असेल तर आम्ही आवाजाचे नमुनेही द्यायला तयार आहोत. पण तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची कोणतीही आवश्यकता नाहीये, कारण आम्ही स्वतःहून सरेंडर झालोय. सगळे कागदपत्र तुमच्या समोर ठेवलेत. मीडिया ट्रायल पाहून कोर्टाने दबावातून निर्णय घेऊ नये. कराड यांना न्यायालयीन कोठडी द्यावी अशी मागणी कराडांचे वकील अशोक कवडे यांनी केली. कराडांच्या वकिलांनी कागदपत्रांसह युक्तिवाद केला असला तरी सरकारी वकिलांचं म्हणणंही कोर्टाने विचारात घेतलं आणि सीआयडीची जी महत्त्वाची मागणी होती ती मान्य केली. हत्येचा मुख्य आरोपी असलेला सुदर्शन घुले हा अजूनही फरार आहे आणि त्याच्या तपासासाठी कराडची कोठडी गरजेची आहे. सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडांच्या सांगण्यावरून काम करायचा. सुदर्शन घुले नेमका कुठे आहे? खंडणी आणि हत्या या 2 गुन्ह्यांचा काही संबंध आहे का? वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून घुलेने अजून काही कामं केलेत का? हे सगळं तपासायचं असल्याने 15 दिवसांच्या कोठडीची गरज असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. अखेर कोर्टाने सरकारी वकिलांचं म्हणणं विचारात घेतलं आणि एकदाच 15 दिवसांची पोलीस कोठडी दिली. एकदाच 15 दिवसांची रिमांड देण्याचं अजून एक कारण हे होतं की वाल्मिक कराडांना कोर्टात आणल्यामुळे परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतोय. कराडांना जेव्हा आणलं त्यापूर्वी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. 15 दिवसांची कोठडी मागण्यासाठी सीआयडीला कायदा आणि सुव्यवस्था हे कारणही महत्त्वाचं ठरलं आणि कोर्टाने सगळ्या बाजू विचारात घेतल्या. आरोपीला अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत कोर्टासमोर हजर करणं अनिवार्य आहे आणि त्यानंतर कोर्टाला 15 दिवसापर्यंतची जास्तीत जास्त कोठडी देण्याचा अधिकार आहे. ही कोठडी 60 दिवसापर्यंत वाढवता येते. 60 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करणं पोलिसांना अनिवार्य आहे. पोलिसांकडून चार्जशीटला उशीर झाल्यास त्याचा फायदा जामिनासाठी होतो. त्यामुळे आधीच जास्तीत जास्त कोठडी घेऊन तपास वेळेत पूर्ण करण्याचा सीआयडीचा प्रयत्न सुरू आहे. यानंतर सीआयडीने वाल्मिक कराडांचं टेन्शन आणखी वाढवलंय ते हत्येच्या गुन्ह्यात. वाल्मिक कराडांचं नाव सध्या फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहे. या गुन्ह्याचा तपशीलही एकदा पाहू. 11 डिसेंबरला अवादा कंपनीचे मॅनेजर सुनील शिंदे यांनी जी तक्रार दिली होती त्यावरून वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि हत्येच्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यात लावलेली कलम ही अत्यंत गंभीर आहेत. BNSच्या कलम 3 मधील सबसेक्शन 5, कलम 308 म्हणजेच एखाद्याला धमकावून पैसे उकळणे, ज्यासाठी 10 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. विष्णू चाटेने कंपनीत येऊन वाल्मिक कराड तुमच्याशी बोलणार आहेत असं सांगितलं. वाल्मिक कराडांनी फोनवरून धमकी दिली की जी मागणी केली त्याची पूर्तता करा, अन्यथा सगळे कामं बंद पाडू. या व्यक्तींनी यापूर्वीही पैशांसाठी माझं अपहरण केलं होतं आणि त्याची तक्रारही पोलीस स्टेशनला दिली होती. खंडणीसाठी वारंवार धमक्या दिल्यात, मात्र मी भीतीपोटी आतापर्यंत वाच्यता केली नाही. मात्र वेगवेगळ्या लोकांच्या फोनवरून वाल्मिक कराड यांनी खंडणीसाठी धमकी दिली आणि यामुळे मी प्रचंड दबावात आहे अशी तक्रार शिंदे यांनी दिली होती. त्यानुसार 11 डिसेंबरलाच पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. दरम्यान मे महिन्यातल्या काही घटनाही शिंदे यांनी सांगितल्यात. शिवाय त्यानंतरही बऱ्याचदा असं घडलं असल्याचं ते म्हणतात.
वाल्मिक कराडांची खरी अडचण तेव्हा वाढते जेव्हा हा विषय हत्येच्या गुन्ह्यापर्यंत जातो. कारण या खंडणीतल्या गुन्ह्यातला आरोपी सुदर्शन घुले हा हत्येच्या गुन्ह्यातला मुख्य आरोपी आहे. वाल्मिक कराडांनी जरी सरेंडर केलेलं असलं तरी त्यांच्यासाठी पुढचा मार्ग आता सोपा नाहीये. या संपूर्ण प्रकरणावर तुमची मतंही कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा.